नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने धुळ्यातून संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील 894 शिक्षकांसह 3 उपसंचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही संस्थाचालकही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याचा दावा फिर्यादी पंकज साळुंखे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील आतापर्यंत झालेल्या चौकशी रद्द करून न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आज जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी SIT चौकशीची मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची SIT चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्थाचालक आहेत की ते रडारवरती होते. त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे. त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन प्यादा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले. आता या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपल्या ऑन रेकॉर्ड. एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे. या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलीही शाळा त्याची नाही. असे मोडके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने सगळे काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या पूर्ण प्रकरणामध्ये, पूर्ण महाराष्ट्र राज्यातून बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये इंटरव्हेन्शन आपण दाखल केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः दाखल केलेलं आहे याच्यामध्ये. तर त्याची तारीख जी आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये ही येणारी 18 जुलै तारीख त्याची आहे. आताच या 7 जुलैलाच आपल्या वकील महोदयांनी त्या संदर्भात सर्क्युलेशन घेतलेलं आहे. तर याच्यावरती कारवाईची आपली अशी मागणी आपण केलेली आहे कोर्टामध्ये की ह्या सगळ्या प्रकरणाची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी. आजपर्यंत ज्या चौकशा झालेल्या आहेत त्या सगळ्या चौकशा बरखास्त करून याची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी. अजून तब्बल 3 मोठे संस्थाचालक जे मोठे मासे आहेत धुळे जिल्ह्यातले ते रडारावरती आहेत आणि छोटे अजून त्याच्याऐवजी अजून ते 12 छोटे मासे आहेत. असे मिळून एकूण टोटल 15 संस्थाचालक, एजंट की जे दलाल आहेत ते रडारावरती आहेत. आता आज दिवसभरात बघू किती जणांना अटक केली जाते, ती बघण्याची महत्वाची गोष्ट आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.